आज विविध ठिकाणी उपक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. आज मॉड्युलर आयसीयू आणि अत्याधुनिक यंत्रांच्या या ठिकाणी उद्घाटन करण्यात आलं आणि मला सांगायला अभिमान वाटेल की आतापर्यंत आपण जळगाव जिल्ह्याच्या हॉस्पिटलकरता जवळपास 28 कोटी रुपये DPDCमधून आतापर्यंत आपण या हॉस्पिटलकरता दिलेले आणि त्याची फलश्रुती म्हणून आज या हॉस्पिटल एकदम चांगल्या स्थितीमध्ये आपल्याला दिसतं आहे. त्याच्यामध्ये मुतखड्याचं ऑपरेशन असेल, प्लॅन्ट गुडघे बदलवण्याचं ऑपरेशन असेल, त्याचबरोबर आपल्या या ठिकाणी मागच्या काळामध्ये जी मागणी आपल्याकडे आली होती की लहान मुलांचे जे कानाचे ऑपरेशन असतात ते मुंबई किंवा नाशिकला होतात, त्याच्याकरता रिप्लांट करण्याचं ऑपरेशन करण्याकरताचं विविध वस्तू असतील, अशा बरेच उपकरणं आणि एक चांगला अत्याधुनिक आयसीयू या ठिकाणी देण्याचा 14 काठचा आयसीयू त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सांगायला आनंद वाटेल की आपण आता 15 दिवसामध्ये जवळपास 15 कोटी रुपयाचं सिटी स्कॅनचं मशीन सुद्धा आपण उपलब्ध करून देतोय. त्याला तात्विक मान्यता मिळाली आहे, पण DPDCची बैठक न झाल्यामुळे आणि त्याचबरोबर आचारसंहिता असल्यामुळे आपण ते करू शकलो नाही, पण एवढ्या 5-7 दिवसामध्ये आपण त्याला मान्यता देऊ आणि ते सिटी स्कॅनची जी उणीव आहे मला असं वाटतं की ती पण आपण पूर्ण करू. म्हणजे सगळ्यात महागड्या रुग्णालयामध्ये जे वस्तू उपलब्ध असतात त्या सगळ्या उपलब्ध वस्तू आज जळगाव सिव्हिलमध्ये याचा अभिमान मला आहे. कारण की अशा पद्धतीचं चित्र या ठिकाणी बघायला मिळत नाही. ससून नंतर मला तरी असं वाटतं की आता आमचा जळगावचा नंबर लागू शकतो असं चित्र आहे. त्याच्यामध्ये आमचे अधिष्ठाता असतील, सिव्हिल सर्जन असतील, स्टॉप असेल, आमचे आमदार महोदय असतील, खासदार महोदय असतील किंवा कलेक्टर असतील, यांनी मला सहकार्य केलं. कारण की एवढा निधी द्यायला कधी त्यांनी मला अडवलं नाही. शेवटी मी जरी DPDCचा प्रमुख असलो तरी सगळ्यांचं सहकार्य द्यायला हवं असतं आणि मला या चांगल्या कामाकरता सगळ्या जिल्ह्याच्या लोकांनी सहकार्य केलं.